नाही, हे बघा, खरं म्हणजे इथे असं आहे की त्या परवाच्या दिवशी जरांगे पाटील साहेब ज्या तावामध्ये म्हणा किंवा भावनेच्या आहारी म्हणा, जे नको बोलायला पाहिजे होतं ते त्यांनी वक्तव्य त्या दिवशी केलं आणि त्यामुळे साहजिकच सरकारमध्ये जी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत या तिन्ही लोकांविषयी ते नको ते बोलले आणि त्यामुळे त्यांच्या भावना दुखावणं हे फार स्वाभाविक आहे. आणि योगायोगाने अशा वेळेस घडलं की जेव्हा विधानसभेचं अधिवेशन सुरू होतं आणि त्यामुळे तिन्ही पक्षाचे नेत्यांचे जे समर्थक आहेत त्यांनी सभागृहामध्ये हा मुद्दा उचलून धरला आणि मग माननीय विधानसभेच्या अध्यक्षांनी SIT स्थापन करण्याचे निर्देश सरकारला दिले. एखादा आंदोलक जेव्हा भावनिक होऊन जातो आणि तेव्हा भावनेच्या आहारी त्याच्याकडनं अशा प्रकारचं वक्तव्य करण्यात आलं असेल तर ते निंदनीयच आहे. त्याचं कोणीही समर्थन या राज्यामध्ये करणार नाही. फुले शाहू आंबेडकरांच्या या पुरोगामी महाराष्ट्रात, सुसंस्कृत महाराष्ट्रात त्याचं समर्थन कोणी करणार नाही. परंतु SIT बसवून चौकशी करण्याची खरंच गरज होती का, हा सुद्धा आता अभ्यासाचा विषय आहे. कारण यापुढे मग अशा प्रकारे जर कोणी आंदोलन करून भावनेच्या आहारी जर अशा प्रकारे वक्तव्य होत असेल तर त्याची नोंद ही आंदोलकाला सुद्धा घ्यावी लागेल आणि सरकारला सुद्धा घ्यावी लागणार आहे. आणि म्हणून मी त्या SIT चौकशीचंही समर्थन करणार नाही आणि जरांगे पाटलाचं सुद्धा समर्थन करणार नाही. दोन्ही पक्षांनी कुठेतरी आत्मचिंतन करण्याची गरज आहे आणि म्हणून मी जरांगे पाटलांना सुद्धा निवेदन करेल. त्यांनी नंतर काल आपले शब्द परत घेतो असं म्हटलेलं आहे, दिलगिरी व्यक्त केलेली आहे. पण शेवटी समाजामध्ये असं असतं की तोंडातून एकदा निघालेला शब्द, ज्याप्रमाणे बंदुकीतून निघालेली गोळी परत घेता येत नाही त्याचप्रमाणे तोंडातून निघालेला शब्द तो सुद्धा मागे घेता येत नाही. त्याच्यामुळे आता भविष्यामध्ये बघायचं आहे की या SIT चौकशीच्या माध्यमातून काय काय बाहेर येते आणि या SIT चौकशीचं टर्म ऑफ रेफरन्स काय राहते, की कुठल्या कुठल्या घटनांची चौकशी या SIT चौकशीच्या माध्यमातून होणार याकडे आम्ही सुद्धा लक्ष ठेवून राहणार आहोत.